घालायला उलसत नको गावात. नको केलंय बाई ह्या बायानी तर. काय काय गावात वाचा राहू वाचा. दे ना का नीट नाटक सोनाला नांदू दे ना दुसऱ्याच्या वाचा वाचा धाव पळती बाया पिसाळ्या कुत्र्यावर मुळावर एवढ्याला बसल्यावर लय चांगलं चाललंय दाडा. का हो? नाही चांगलं म्हणजे आता हा चांगलं तर चांगलं. घेते बा बसून घेते गोडवणी हा खुरपून. बसून खुरपून कुठं तोडून नाही ताडून नाही. काय कुठं दिसतंय वारबाड नाही सारबाड नाही काय नाही त्या ह्याच्यात तर गेले नाही अजून भुईमुगात. बरं चाललंय ना आम्ही कुठं जायचं खडकतला. अहो हा? बा आता इतकं निर्मळ घेते बा म्हणलं घ्या शिळीला मला तरी काही न्यायचं नाही गुराढोराला शिळीला घ्यायचं उलसं. मी घरीच येणार होते पण म्हणलं आधी गवताचं गठुडं घेऊन यावा आणि मग घरी जावा. का नाही आता तुमचं लईच बिल वाढलंय. आता काय बिल वाढायला काय केलं काय लाईट फीट आहे मी करंट येतोय का काय माहिती तुमच्या घराला पोहोचतोय. करंटपेक्षा बी खतरनाक. खतरनाक माझ्याकडे नका गबा मी पाया पडते मी त्याच्यात नाही आणि मी हा कुणाच्या नादी लागत नाही. मग काय तर आपल्याला तिने हे करू नका सांगू नका. हा तुम्ही शाबी दे गवताचं तर मी हाणायलाच. बी त्याच्यासाठी दंडात बसले म्हणलं आपलं ती घ्यावा. अव थोडं जरा इमानदारीने वागायचं शिकावा. एखाद्याच्या सुना बाळांना काय सांगून शिकून घराचं वज वाटोळ करायला चांगलं नसतं ती. कुणाच्या सुनांना काय माझ्या सुनाला काय कुणाच्या मी काय गावातल्यांचं भांडण घेऊन आले काय. मग तुम्ही भांडायसाठी आलात का नेमक्या गवताला आलात का नेमकं मी गावात घेते नाही म्हणून आलात? भांडायच यायचं होतं पण म्हणलं आधी गवताचं गठुडं नेऊन टाकावा शेरड करड खाते आणि मग घरी यायचं होतं. घरी आले असता तरी बी घरी यायचं. आपलं सुनाचं तुमचे माझ्या सुना पाया पडून आहे त्या सुनांना तुमच्या सुना साध्या नाही. सुना साध्या नाहीत आमच्या. हा तुम्ही अजिबात काय मार्गदर्शन करीत नाही त्यांना. नाही 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 मी त्या पोरीची झिपरी धरीन आणि जर खरं झालं तर खरं झालं तर तुम्ही माझी धरायची. बघा बर का. हा हा मग आता कशाला हाताने अवदास माणसाला वाटतं जाऊन द्या काय असं परत. जाऊन द्या असं परत. बरं तुम्हाला किती बाऱ्या हे केअर करीते बरं मी कोणत्या टायमाला तुमच्या सुनाचं भांडण लावलं मी. अव मी स्वतः ऐकलंय म्हणूनच घरी यायचं होतं. मी रात्रीच येणार होते पण म्हणलं नको सव सांजाला कारकासा नको बर का. नाही आला असता त्यामुळं आज मग आता घरचं उरकल्यावर म्हणलं गावताचं गठुडं घेऊन जावं आणि मग जावा सोमवार बघायला. स्वतःच्या सुनांचा बी नाही विचार करायच्या गेल्यात का हायता का नांदात्यात का नाही नांदात्यात पण दुसऱ्याच्या बी घरावर काडी ओढून टाकायची. घासल्यात 3 डबे ओतलंय मी तिचं नाव घेत नाही तर गोष्ट घेत नाही. तुमच्या सुनांवर घासल्यात ओतलं म्हणून आमच्या घरांवर काड्या फेकाय चाललात निघालात. अगं काय चोराच्या उलट्या बॉम्ब आहेत बाया. चोराच्या उलट्या बॉम्बा नाही मी स्वतः माझ्या कानाने ऐकलंय. मग कानाने ऐकले तेव्हा तुम्ही आम्हा दोघीची झिपरी धरायची. त्या दिवशी तळ्याला धुवायला गेलतात हा काय सांगत होतात माझ्या सुनाला. तीच मला म्हणत होती आत्या माझी सासू अशी करती माझी सासू तशी करती. मी म्हणलं मला तुझ्या सासूच सांगू नको आणि तो सांगू नको बा मला काय माहिती तू मोर धुवायला हायस तळ्यावर. म्हणलं तू असते तर मी आले बी नसते. बघितलं का समक्ष ऐकून बी आता धडा मी धडधडीत माझ्या सख्या कानाने ऐकलंय डोळ्यांनी बघितलंय असं धडा धडा. हा जाकी निघून काय राहते सीता तरी नाही म्हणलं तोय असं. हा आणि माझी सून निघून गेल्यावर अव कव्हा बी माणसाने नियत मता चांगली ठेवावा. आपल्या बी सुना बाळा नांदा त्यात घरात नीट नाटक्या पंचायत झाली बा. तुम्ही ऐकलं होतं का नाही. हा. ऐकलं आम्ही तळ्यावर धुवायला गेलतो हे बी खरं आहे. खऱ्याला खरंच म्हणते मी तसली खोटं नाही मला पटत. पण मी तीच मला सांगत होती नवऱ्याला फुगीती सासू माझ्या नवऱ्याला अशी करते म्हणती. नवरा येतो पिऊन खाऊन हानितो बादा बादा आणि उलट मी तिला म्हणलं की मग बा तुझ्या आई बापाला फोन कर मला काय सांगते आमचा भाऊ की पेशे मी काय सांगू तुझ्या सासूला. मी उलट तिला अशी म्हणले तुम्ही म्हणतात फुगवून दिली. नाही पण मला बघितलं का तुमच्या सुना बरोबर बोललेलं कवा तुमच्या सुनाला बसलेलं बघितलं का तो मला कवा तुम्ही. हा नाही नाही मग तुम्ही बी आमच्या सुनापासून थोडं आलिप्त राहा ना माझं असं म्हण आहे. बसलात माझ्या सुनापाशी कवा बोखाला घेऊन बसलात. हा आम्हाला नाही तसली सवय. पण आता काय म्हणतात तुमच्या वनी मला काय म्हणायचंय तुम्ही बघितलंय ना बघितलं तवाच या पाहिजे होतं. मग तुम्ही गपका पाडलात गप पडलात म्हणजे मला यायचंच होतं पण सव सांजाचा विचार केला मी म्हणलं नको बाय कारकासा घालून घ्यायला. पण लय शहाणी बा इकडे माझ्याकडे मी तिच्या सुनाचं नाव न काय म्हणतात त्याच्यातली. मग काय तर लय शेव मारायचा मी नाही त्यातली कडीला वाचली. मग तुम का नाही गेली सुन निघून. मग मी जा म्हणले तर का नाही गेली ती. कशी जाईन निघून. मी तर म्हणलं जणू की जा बाई नको राहू नको.
लागली होती ती बी त्याच मार्गाला लागली होती, पण पोराला माझ्या सांगितलं म्हणलं मी हे का असं असं ऐकलंय तू तिच्या नाता तोंडाला लागू नको, नाही तर ही लगेच हुरळण म्हणलं. काय सांगत आहे का माहिती? माझं पोरग निघालं होतं पण मी त्याला म्हणलं तू जाऊ नको. संबंधच नाही बा तुमच्या सुनाचा आणि नाही माझा. नाही माझं पोरग बी निघालं होतं पण त्याला म्हणलं तू काय जाऊ नको बाबा, आम्ही बाया बाया बघून घेऊ म्हणलं. मी जाते म्हणलं बघते कसा काय ती सोमवार उलसा. मग जाऊ ना तिच्याकडे येईन ना ती जाऊ ना आता. येईन हा ना. ती आल्यावर तिला विचारीन होय ग बाय मी म्हणलं तुला जा निघून. आता तिला हावसा हावसा म्हणीन का हा वय आत्या तुम्ही मला म्हणला तर असं असं म्हणीन का? मग आता तुम्ही तर ऐकलं ना तुमच्या कानाने डोळ्याने बघितलं म्हणतात, कानाने ऐकलं. उघडे ठेवले होते का कसे कुणाला ठाव पण ठेवले होते का? उघडेच होते म्हणूनच आले इचरायला आज. पदूर हा उघडे होते म्हणूनच आले. गावताचा गठुडा घेऊन आले न टाकले शेळ्यांना न म्हणलं जावा परत दुसरा आणायला. आणि ना तवर तर हायतच तरी इथं घरीच येणार होते मी, पण हो का आता आता तुम्ही आलात ना मी तर घरी येणारच आहे. आता तुम्ही काय करा, तुम्ही शेण बना आपलं उठा आणि तुमचं तुम्ही तिकडे बघा. तुमच्या वावरात काय गवत नाही तो आम्हाला जित्रा पाहायचं गवात फिवत काय घेऊ नका आणि जा. आणि राग आला असंच तरी म्हणा. येऊ पार. नाही नाही असंच म्हणायचं. सुनाचा कुंभा कशाला मध्येच कालवायचाय? सुनाच्या कोंब्यासाठी तर येणारच आहे, नाही, पण नाही, ही तुम्हाला बाया गवत गवताचाच लय हे आला असन नसलंच घेऊ द्यायचं तसं सांगायचं की मग घ्यायचंच का नाही. उगाचच भांडा यायचं घ्यायचंच नाही लावलं नाही तुझ घेऊन पळायचं. रानात काय ठेवायचं नाही. घरी सुना बाळांना सांगाय शिकवायचं. काय बा तुमच्या काय भुईमुग खायला आलाय का? बैमुग नसला खायला आला तरी गवत आहे ना जित्राबांना खायला आमच्या. म्हणून तुमचा परत नेला. जा डोक्याला उन्हाचं नका ताप देऊ. जा तुमचं तुम्ही बघा याचं तिकडे. तिचं आणि मी आज घरी झालं येणार आहे. भांडायचं ते. हा काय भांडणाचं निमित्त काढलं पण त्यांना वाटलं गावात घेती येते. आलाय त्याला हा तिला मारला घेऊन माती. तिला घेऊन येते ना घरी. हा या हा पुढे यायचंय ती येते तिला घेऊन मग बघते. हा. खुरपी हितालीच घ्यायची गवत हितालीच घ्यायची. सुना बाळांना बी आमच्या सांगायचं शिकवायचं. बोलली ना लई टमाटामा आता बघते ना सोमवार तिचा. कोमल कोमल ए कोमल हा बाहेर ये. का वाटतं चल त्या सोबाकडे जायचे. जरा पोरगे घेते का नंतर रडाय. कशी चैन पडन दुसऱ्याच्या घरावर काढी टाकायची. हुलहुल आत्मा आहे बाय बाय तुमचा कसा इतका हुलहुल आहे कुणाला ठाव आहे. हा होय माझाच फुल होला आत्मा मग काय आहे ते आणि तुमचा चलपळ आत्मा तो कसा आहे पळवून लावायचा. बरं थांबा शिस्तीत घ्या. कोमल आपण त्या दिवशी धुवायला गेलो परा दिवशी हा तू आधी धुत होती का मी होते आधी? मीच दूध होते. हा मी मला माहिती आहे का तू तळ्याला गेलेली. नाही आणि मग मी तिथं आले धुणं धुतलं तरी एवढं म्हणलं बा मी तुला काय शिकवलं सांगितलं काय ते तुझ्या सासूने ऐकलं जण सांगा आता खरं खोटं करायला आणलं. काहीच नाही बोलले ते मला. नाही बोलली होय काहीच नाही काहीच एक शब्द नाही बोलली. काय नाही असंच म्हणजे असंच गप्पा काढत होता इकडच्या तिकडच्या. इकडे तिकडे कुठले खेड्या पाड्याच्या का नाही, तुझ्या कोणत्या घरचे बरेत का कसं आहे मम्मीकडचं ते ह्याच विचारित होत्या बाकी काय बोलणार आहे. हा एक शब्द विचारला बा तुमच्या सुनाला तेवढं चुकलं असलं तर काय म्हणलं बा कोमल या बारीने का गं एवढी खराब झाली तेवढं म्हणले बाय. हा तेवढं बोलले त्या खराब का झाली या बारीने. पण तिला नाही म्हणलं की तू पळून जा आणि तू यांच्यापाशी नांदू नको असं शिकवलं वय ना तुला. नाही नाही मग तू काहीच नाही म्हणली त्याच्यावर काय का खराब झाली म्हणून विचारल्यावर तू काय म्हणली मग? काय म्हणले मी म्हणलं असंच हाय घरचा ताण असं तसं काहीतरी. आलं का मग ताण म्हणली मग आता मला काय माहिती तिला काय ताण आहे. मग म्हणून म्हणायचं वय कशाला राहते जाकी निघून होय हा कधी म्हणलं तेव्हा आत्याच्या कशा. खरं बोल नाही तर एका झापडीच पाणी पाहिजे. खरं बोल हा हे म्हणले का नाही? नाही म्हणलं त्या. दावरा जेवायचा दम आणि देऊन लई- दावरा जेवायचा. आणि लई सून माझी वंगाळ झाली मग आणावं खारी खोबरं लावावं तिला म्हणजे होईन लाठ्याची लाठी. हा का माझा पाठी पोटी आहे म्हणून मी तेवढा शब्द विचारला. मी जे विचारलं ते तुम्हाला सांगितलं ना खरा का मी तिला काय हे केलं का तुम्हाला म्हणले की मी नाही बा म्हणले मी नाही तुमच्यावर नाही बा आगंतुक. आता शरीरात तसं आहे खाणं बोकडाचं नांग लाकडाचं मग तिथं मरणाचा उत्फेस आलाय. तुमच्या घरी लय सोन्याचा धूर निघतोय सगळं मला माहिती आहे.
मग काय एवढी चौकशी काय एखाद्याच्या सुनाची करावा? 2 वर्ष झालं बोलानात म्हणून त्याच्यावर नका जाऊ. आता मी पहिल्यापासूनच मला माहिती आहे मग केलं. नाही नाही मला काय म्हणायचंय एखाद्याच्या सुनाची काय एवढी चौकशी करावा? वगाळत झाली, आता जाडत झाली. तुम्ही विचारताय. आता तुम्ही नाही काय माझ्या सुनाला त्या दिवशी मानला देवाच्या टायमाला हा. काय गाणी तर एवढी खराब झाली. मग मी तसंच यायचं होतं काय लागा लागा माझ्याकडे बघा भांडा. समक्ष होतात सगळी. मी काय असं माग पुढं नाही बोलले. धुणं धुवायला गाठून किंवा कुठं रानात गाठून. धुवायला ती मला माहितीच तुम्ही समक्ष होतात तवा दोघी सासूना. नाही तुमच्या म्हणे लागा लागा माझ्याकडे बघा असं आहे तुमचं. हा मग कसं तर लागा लागा. मी ऐकत ना आणि कुणाच बघत ना. हा नाही तुमच्या इतकं नाही माझं आखरीत. काय घर बांधते वाड्याला आणि कुकू लावते आड्याला. म्हणून माझं नाही तळ्याला आखरीत. आणतात हा. होय. सून गेली की सुनाच्या माग म्हणूनच म्हणलं ना दुसऱ्याच्या घरावर काड्या टाकाय निघायचं आणि वरून शेजूकपणाचा आवा आणायचा. म्हणून सून मी नाही बा बरं थांबा पण तुमची सून समक्ष आहे का नाही आता बाई? मग हाय ना समक्ष मग ती तरी कुठं खरं बोलती? मग करा मग ती म्हणते काय नाही म्हणले आणि मी स्वतः ऐकून सुद्धा. अहो बाई मी तशी म्हणलेच नाही. हा का तुम्हाला नाही विश्वास येतो आम्हाला देव धराम काय आणायचं ते आणा शिवाय. ते देवा धर्माचं येड तुम्हाला आम्ही नाही ते देवा धर्माच्या नादी लागत. हा नाही आणि तुम्ही बारमाहीत हे असलंच तो काम झालंय हे काय म्हणतात ना तू बोल सटपट आणि मी आई निबार गट. मी आहे हा. का मी माझ्या अंगी बटत नाही तर जीव कशाला आपला ह्या का सोडायचा नाही दुसऱ्याच्या घरावर काड्या टाकायचं ह्या का सोडायचा अहो, नाही. आते तुम्ही त्यांना कशाला बोलतात वा? कळत नाही मी काय लहान आहे काय? लहान आहे का काय होईल? त्यांना कशाला उगा बोलतात? त्यांनी काय नाही बोलले उगाच तुम्हाला दुसरंच फुकून देतात कोणी. अगा इळ खिळ ठोकल्याने झालंय तुझ्या दाबाडाला. आता तवा त्या दिवशी रे चुरू चुरू बोलत होतीस. नाही बोलले मी अशाच त्यांना काय. करत्यात तशाच करत्यात कसं होईन तयार माणूस. हा एक सून वाजवी त्या बा. हा नाहीतर लई येत्यात सुना वागवाया. हाय का एक सून जाग्याव बरं, जाऊ चल उठ. बारमाह्या बायाला असंच सवय आहे खोड आहे. हा बारमाय घेतलंय असंच दुसऱ्याच्या घरावर कोळस टाकायचं. चल 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 करू चल. वाटतं कुणी बा माणूस म्हणतंय की बा काग खराब झाली मग किती झिनकार आलाय तिच्या सासूला उचलून लिकरून येलंय इतका आस्ताळूस तर अगं बाय एवढं काय जीवाला नाहीतरी पहिली तसली आहे नसान कवून. ए कोमल हा त्या पोराला नको रडू आस्ताळू इतकं आण त्याला इकडं तो नाही राहायचा माझ्याशिवाय. बर नाही तुम्ही सासू ना ह्याच्या काय पोरचं उचललं घेऊन पळाली बा आण ग इकडं आम्हाला नाही होत लेकराशी. चल तिला धर चाके धरा 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 चाकी द्यायची माझ्या बाबाला. हे बघ धरा. काय बाबू मम्मीने मारलं होतं होय तुला? हा ग चल 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 आपण जाऊ आंब्या 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 आंब्याकडे यायची तुला. चला चला